सकाळपासून संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या परिसराकडे लागलंय त्या मीरा रोडमध्ये जो काही राडा झाला, मोर्चा झाला, त्या सगळ्या संदर्भातली सविस्तर घडामोड घेऊयात। मराठी अस्मितेसाठी अखेर मीरा रोडमध्ये मोर्चा निघाला। तब्बल 2 तास या ठिकाणी कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू होतं, धरपकड सुरू होती। आज मीरा भाईंदर परिसरात बालाजी हॉटेल सर्कल, मीरा रोड ते मीरा रोड स्टेशन असा मोर्चा काढण्याचं नियोजन होतं। मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत कलम 144 लागू केल्यानंतर संतप्त वातावरण तयार झालं। मनसे, ठाकरे गट आणि मराठी ऐक्यकरण समितीचे कार्यकर्ते ठरल्यानुसार सकाळी 10 वाजताच बालाजी हॉटेल चौकात जमायला सुरुवात झाली। पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली आणि मग त्यानंतर घटनास्थळी जोरदार राडा पाहायला मिळाला। या सगळ्यानंतर पोलिसांनी अचानक आपली भूमिका बदलली आणि मराठी मोर्चाला परवानगी दिली। दृश्य आपण पाहतोय आज मीरा रोड मध्ये जो जनसागर रस्त्यावरती ओलांडला होता तेव्हाची दृश्य आहे। मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोक रस्त्यावरती एकवटले होते। मराठीच्या अस्मितेसाठी मोर्चा काढण्यात आला होता आणि यावेळी आंदोलकांची धरपकड सुद्धा केली गेली होती। त्यानंतरच हे वातावरण जे आहे, हा मोर्चा जो आहे तो अतिशय जास्त चिघळला होता। या दरम्यान मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा आंदोलनात सहभागी झाल्यासाठी आले होते, मात्र त्यांना काढता पाय घ्यावा लागला होता। मला ताब्यात नाही भोगावं लागलं। मराठी माणसासाठी भांडत राहणार। मला वाटतं त्याचा हा परिणाम त्यांनी पाहिला। चलो मी बोलतो तुझ्याशी। हो चालू राहणार। आपण बघतो की अविनाश जाधव या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते आहेत आणि आता सगळ्या बांधवांना ते संबोधित देखील करणार आहेत। त्यांची भूमिका काय आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मराठीसाठी मोर्चा काढला, परवानगी दिली नाही, मात्र मराठी माणूस हा ठाम राहिला, मोर्चा त्याने पूर्ण केला। मात्र भाजपचे नेते असतील, मंत्री असतील, त्यांची विधानं मात्र मराठी माणसांच्या विरोधात होती। मला असं वाटतं सगळ्यांनी आता चड्डीत राहायचा। जी ताकद आज एवढे दडपशाही 500 हजार पोलीस तुम्ही आणता आणि गुजरात्यांना मोर्चा काढायला देता आणि मराठी माणसाला दडपायचा प्रयत्न करता, हे यापुढे सहन केला जाणार नाही। हा सुस्पष्ट संदेश आजच्या या मोर्चाने मराठी माणसाने दिलेला आहे। शेलार दहशतवाद्याची उपमा देतात, दुसरीकडे मेहता म्हणतात तुमचा हेतू मोर्चाचा योग्य नव्हता। मेहताचा काय आकाशातनं उरलेला काय हेतू? हा, गुजरातांना एक करून काय हे हेतू होता नरेशचा? नरेश बिरेशना तर आता या जनतेने सांगितलं की नरेशनी चड्डीतच राहायचं, चड्डीच्या बाहेर आलं तर फटके पडणार, पार्श्वभागावर पडणार आणि मराठी माणसं देणार त्यांना। छत्रपती मुख्यमंत्री सकाळी म्हणतात की मार्ग चुकीचा निवडला होता आणि त्यानंतर बोलतात की पोलिसांची आम्ही आता चौकशी करू। ना आम्हाला सांगा, तुम्ही घटना घडली मीरा रोड मध्ये, तुम्ही आम्हाला सांगा घोडबंदरला मोर्चा काढा, उद्या कणकवलीला मोर्चा काढायला सांगाल मीरा रोडच्या घटनेचा? असं थोडी ना होतं। जिथे घटना घडली तिथे तुम्ही द्यायला पाहिजे मोर्चा काढायला। बरं, आम्ही तुम्हाला सांगत होतो की आमचा लोकशाही मार्गाने मोर्चा आहे, आम्हाला एक मोर्चा काढ। तुम्ही गुजरात्यांना वाटेल ते सूट देता आणि मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न करता काय? आज मीरा रोड भाईंदरमधला नाही तर मुंबईतला पण महाराष्ट्र सैनिक असेल, मराठी माणूस असेल, इथे आला आणि त्यामुळे सरकारला झुकावं लागलं। कारण लोकांनी हा जो मोर्चा होता, जो दाबण्याचा प्रयत्न केला, तो लोकांनी हातात घेतला आणि ज्या गोष्टीचं आंदोलन लोक हातात घेतात तिकडे सरकारला दबावच लागतं। सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक या ठिकाणी आले होते, मात्र लोकांनीच त्यांना परत जायला सांगितलं, ते पुन्हा रिटर्न नाही। मला असं वाटतं त्यांची विधानं पण योग्य नाहीये। तुम्ही एक म्हणतात की हिंदी आमची लाडली बहीण आहे, तर मला असं वाटतं ते विधान अजून लोक विसरली नाहीत। त्यांना असं वाटत असेल पब्लिक मेमरी इज शॉर्ट, बट इट इज नॉट शॉर्ट। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणचे, गिरीश कांबळे, मीरा भाईंदर। तर मराठी अस्मितेसाठी मीरा रोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोर्चातून परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना काढता पाय घ्यावा लागला। संतप्त आंदोलकांनी यावेळी सरनाईक चले जाओ, 50 खोके एकदम ओके, जय गुजरातच्या घोषणा दिल्या।
मराठी माणसाच्या संतापामुळे अखेर प्रताप सरनाईकांना मराठी मोर्चातून पोलीस संरक्षणात बाहेर पडावं लागलं आणि यावेळी त्यांनी आपण नेहमीच मीरा रोडमधील माणसाच्या बाजूने असल्याची प्रतिक्रिया दिली। दरम्यान ठाकरे गटाचे नेते राजन विचारेंनी सुद्धा सरनाईकांवरती निशाणा साधला। पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तुम्ही आल्या जय गुजरातच्या घोषणा पण इथे हे बघा, राजकारणाच्या ठिकाणी पण माझ्यासोबत जे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख आहेत, त्यामुळे बाकीच्यांना काय राजकारण करायचं ते करू द्या। प्रताप सरनाईक मीरा भाईंदर शहरातील मराठी जनांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे। मी आजच्या वेळेस कुणालाही दोष देणार नाही, पण माझी भूमिका होती या मोर्चाला पाठिंबा द्यायची। मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं DCP प्रकाश गायकवाड यांनी बेकायदेशीरित्या आमच्या मराठी कार्यकर्त्यांना, मराठी एकीकरण समितीच्या लोकांना अटक केलेली आहे, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी आलो। मला वाटतं पळलं नाही तर चपलेने मारायला पाहिजे होतं, कारण तुम्ही सत्तेमध्ये बसलेला आहेत, लाज वाटायला पाहिजे। पोलिसांना सांगताय तुम्ही मोर्चा रद्द करा, पोलिसांना सांगताय तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, आणि इकडे येऊन तुम्ही मोर्चाला सामोरे जातात। चपलेने मारला पाहिजे आणि त्यांनी पहिला आहे ना राजीनामा द्यावा। सत्तेत बसलेत ना तिकडे 50 खोके घेऊन, त्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे। या ठिकाणी यायची गरज काय तुम्हाला? जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अटक करता, त्या ठिकाणी आमच्यावर खोट्या केसेस दाखल करतात आणि इथे येऊन फक्त चमकुगिरी करायला आले होते। मी या ठिकाणी मी या सर्व नागरिकांचं मी कौतुक करतो। मीरा रोडमध्ये मोर्चाला परवानगी नाकारल्यावरती पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांची धरपकड केली, पण इतक्या जणांना ठेवण्यासाठी पोलिसांना जागाच नव्हती। अखेर एका बँक्वेट हॉलमध्ये आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। मोर्चा हा मार्ग बदलला नाही, त्यामुळे परवानगी नाकारल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। अडचणी होतील असा रूट त्यांनी निवडला होता असंही ते म्हणाले। तर दुसरीकडे पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती असा आरोप संदीप देशपांडेंनी केलाय। पोलीस घोडबंदर रोडला मोर्चा काढायला सांगत होते असंही ते म्हणाले। ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल, आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे, आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या, अशा प्रकारचा रूट घेऊ नका। पण त्यांनी त्याला नकार दिला। त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार, दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही, म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आत्ताच CPंनी सांगितलेलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री यांनी असं सांगितलं की आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त रूट बदलायला सांगत होतो। मला स्पष्टपणे सांगायचं आहे की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते, आणि जो रूट बदलण्याचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते। घटना घडली मीरा रोडमध्ये, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये, आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला। मला सांगा, मीरा रोड मधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का? याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती, तुम्ही गुजरात्यांना परवानगी दिलीत। आता आम्हाला बघायचंच आहे की तुमच्या जेलमध्ये संख्या जास्ती आहे का मराठी माणसांची संख्या जास्ती आहे, किती लोकांना तुम्ही जेलमध्ये पाठवणार आहात ना, तेही आम्हाला बघायचं आहे।
आता हे आंदोलन जोपर्यंत मोर्चाची परवानगी तुम्ही देत नाही तोपर्यंत चालू राहणार. तर एकंदरीतच वातावरण तापलं, चिघळलं आणि आता काही प्रमाणात ते निवळलंय. मात्र मीरा रोडमध्ये आज सकाळपासून नेमकं काय घडलंय अगदी सविस्तरपणे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. सकाळी 9:15 पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. तर 9:30 वाजता पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. मग 10 वाजता मनसे कार्यकर्ते मोर्चास्थळी जमा झाले. 9:15 दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. 10:30 वेळेस पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू झाली आणि दुपारी 12:30 दरम्यान अखेर मोर्चाला परवानगी मिळाली. एक मोठी बातमी आपण सध्या पाहतोय. दीपक पवार आणि राज ठाकरेंमध्ये भेट झाली आहे. दीपक पवार आणि राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांना मोर्चा संबंधित माहिती दिली असल्याची माहिती यावेळी दीपक पवारांनी दिलेली आहे. अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. दीपक पवार जे मराठी भाषेच्या बाबतीत आता सध्या सक्तीचं पाऊल ते उचलत आहेत, कठोर पावलं उचलताना दिसत आहेत, आंदोलन करताना दिसत आहेत आणि त्यांनीच राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. मोर्चा संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे. तर मीरा रोडच्या मोर्चात एका मुस्लिम महिलेनं मंत्री नितेश राणेंवरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे. माझ्या रक्तात मराठी आणि माझ्या मनात महाराष्ट्र आहे असं म्हणत या महिलेनं मंत्री नितेश राणेंना उत्तर दिलंय. हिम्मत असेल तर टोपीवाल्यांना मारून दाखवावं असं आव्हान नितेश राणेंनी दिलं होतं आणि त्यावर आता या महिलेनं जोरदार उत्तर दिलंय. एवढा ढुंगणात ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार, भेंडी बाजारमध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना. ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय? त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही, अल्लाहू अकबर सोडून. मग तिथे काय नाही त्यांचे थोबाड फोडायची हिंमत करत, तिथे काय नाही एका फेरीवाल्याला पकडत. म्हणून अशा पद्धतीचे प्रकार वारंवार अगर आमच्या हिंदूंवर होत असतील ना, तर आमचं पण सरकार तिसरं डोळं उघडेल हे तरी लक्षात ठेवावं. दाढी आणि त्या गोल टोपीवाल्यांकडे जा आणि त्यांना विचारा मराठी येते की नाही. तर त्याला उत्तर मी आज देऊ इच्छिते की मी त्याच दाढी आणि गोल टोपीवाल्या समाजाला बिलॉंग करते आणि आज तुमच्या समोर मराठीत बोलत आहे. माझ्या रक्तात मराठी आहे, माझ्या ओठांवर मराठी आहे आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे. नक्कीच हाच त्यांचा जो मेन अजेंडा आहे की जाणीवपूर्वक असा समाजात भ्रम निर्माण करायचा. खरं म्हणजे हा जो आंदोलन आहे, हा मराठी मोर्चा आहे, हा कधीही मराठी विरुद्ध अमराठी असा नव्हता. हा कधीही महाराष्ट्र विरुद्ध इतर प्रांत असा नव्हता. याला राजकारण्यांनी आपल्या ज्या राजकीय पोळ्या आहेत त्या भाजण्यासाठी वेगळा रंग दिला आहे. तर आजच्या मोर्चाचा हेतू योग्य नव्हता अशी मुक्ताफळं आमदार नरेंद्र मेहतांनी उधळली आहेत. अमराठी लोकांच्या मोर्चाचा हेतू चांगला होता असंही ते म्हणाले. तर पोलिसांनी योग्य कारवाई केली असेल असंही त्यांचं म्हणणं आहे. मोर्चा काढायला कुठली बंदी नसावी, लोकशाही काढायलाच पाहिजे, परंतु हेतू वेगळा आहे. आज आपण हा मोर्चा बघितलं तर त्यामध्ये मराठी एकीकरण समितीच्या नावाने हा मोर्चाला तूल दिला जातो. एका मुस्लिम कॅन्डिडेटला जाऊन त्याला मदत केली त्यांनी, तर ही कुठली मराठी एकीकरण समितीची दोरी भूमिका होती. म्हणजे थोडक्यात हा मोर्चाचा मागे काँग्रेस आणि उभाटा पण ह्या सोबत आहे. आज आपण बघा त्यामध्ये सगळे ते पॉलिटिकल तेच चालवत आहे. म्हणून हा भविष्यात अशा प्रकारचा होता कामा नये जिकडे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण होऊ शकते असं माझं तरी मत आहे. तर नरेंद्र मेहतांच्या या विधानानंतर एक मोठी बातमी आपण पाहतोय. संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई हे शिवतीर्थावरती दाखल झालेत. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. मीरा रोड मधील मोर्चानंतर राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई आता शिवतीर्थावरती दाखल झालेत. भेट घेऊन मोर्चात नेमकं काय झालं या संदर्भात इत्थंभूत माहिती ते राज ठाकरेंना देणार असल्याचं कळत आहे. आणि दरम्यान त्यांच्यात काय चर्चा होती, आता पुढील निर्देश मनसैनिकांना काय देतात राज ठाकरे
ठाकरे हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. आजचा दिवस खरं तर मनसेच्या वतीनं मोठा करण्यात आला. मीरा रोडमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात आलं आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की त्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई थेट शिवतीर्थावरती पोहोचलेत. राज ठाकरेंची ते भेट घेणार आहेत. म्हणून आता या चर्चेनंतर पुढे काय भूमिका राज ठाकरे किंवा मनसे मांडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. राज ठाकरेंच्या भेटीसाठी संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई दाखल झाल्याचं आपण पाहतोय. खरं तर गेल्या काही महिन्यांपासून मराठीचा मुद्दा चिघळताना दिसतोय आणि आक्रमक होताना दिसत आहेत. त्याच दरम्यान हा सगळा घटनाक्रम बघतोय. मयूर राणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. मयूर, ही दृश्य आपण पाहतोय, नेमकं भेटीमधला महत्त्वाचा मुद्दा काय असणार आहे? नक्कीच काही वेळापूर्वी नितीन सरदेसाई असेल किंवा संदीप देशपांडे असतील हे मीरा रोडला जो मोर्चा झाला तिकडे गेले होते. त्यानंतर हे आता दोघेही राज ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत. मात्र तिकडे जर काही मुद्दे असतील ते आता ते राज ठाकरेंच्या समोर मांडतील. त्यानंतर नक्की प्रतिक्रिया काय असेल हे आपण याच्यामध्ये जाणून घेण्याची शक्यता आपण त्याच्याकडे जाणून घेऊ. धन्यवाद मयूर, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे. या भेटीनंतर नेमकं आता पुढे काय येतं, चर्चेतून काय निष्पन्न होतं आणि पुढचे निर्देश आदेश काय दिले जातात मनसैनिकांना हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मराठीचा मुद्दा सध्या राज्यभरात तापताना दिसतोय. हिंदी सक्ती विरोधात आंदोलन छेडलं जाते आणि त्यातच आता मराठी आणि अमराठी हा जो संघर्ष आहे तो पेटताना दिसतोय. त्याची झलकच आज मीरा रोडमध्ये पाहिली गेली आहे आणि त्यानंतर आता मराठी भाषिक लोक जे आहेत, जनता जी आहे ती मराठीसाठी तापून उठल्याचं दिसतंय. तर नरेंद्र मेहतांनी जी मुक्ताफळं उधळली होती त्यानंतर आता त्याचे पडसादही पाहायला मिळत आहेत. मीरा रोडमधील नरेंद्र मेहतांच्या ऑफिस समोर आंदोलन करण्यात आलंय. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचंही कळतंय. नरेंद्र मेहता हे भाजपचे स्थानिक आमदार आहेत आणि त्यांनी मराठी माणसांच्या विरोधात चांगलीच मुक्ताफळं उधळली होती. अर्थातच आज जो मोर्चा झाला मीरा रोडमध्ये त्याचा हेतू योग्य नव्हता असं ते म्हणालेत आणि त्यानंतर आपण पाहतोय की आता त्यांच्या मीरा रोडमधील कार्यालयासमोर आंदोलकांनी घोषणाबाजी केलेली आहे, आंदोलन केलेलं आहे. तर मीरा भाईंदरमधील मनसेच्या मोर्चावरती समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी जोरदार हल्लाबोल केला. मीरा रोडमध्ये हिंदी भाषिकांनी काढलेला मोर्चा योग्य होता, मात्र मनसैनिक कायद्याची पायमल्ली करतायत अशी टीका आझमींनी केली आहे. उनका प्रोटेस्ट हक है, हक था उनका, क्योंकि जिस तरह से उसको मारा गया, बेइज्जत किया गया, सारी मीडिया में पूरी दुनिया उसको देख रही थी. मैं उनको बधाई देता हूँ, उन्होंने बिल्कुल अच्छा प्रोटेस्ट किया. अब जो एमएनएस प्रोटेस्ट करने जा रही है, मैं समझता हूँ ये गैर कानूनी है. इस तरह से बिल्कुल नहीं, सरकार को इस पर ध्यान देना चाहिए. भाई कौन मराठी का अपमान कौन कर रहा है? मराठी का अपमान करने वालों के साथ जरूर कार्रवाई की जाए, लेकिन मारपीट थोड़ी हो सकती इस तरह से. कानून में कहीं नहीं है. तर ठाकरे सेनेचे नेते विनोद घोसाळकरांनी नरेंद्र मेहतांना इशारा दिलेला आहे. मराठी माणसांनी तुम्हाला महापौर केलं होतं ते विसरला आहेत का? आता तुम्हाला आम्ही दाखवू मराठीची ताकद काय असते, असंच विनोद घोसाळकर म्हणाले. नरेंद्र मेहताजी आपल्याला महापौर करण्यात कुणी मदत केली होती? मातोश्रीने केली होती, हे तुम्ही पहिल्यांदा आठवा. या शहरामध्ये तुम्ही महापौर झालात, अपक्ष म्हणून निवडून आला होता. आता लक्षात ठेवा, ज्या मराठी माणसाने तुला महापौर म्हणून तुम्हाला याचं नेतृत्व करायची संधी दिली, तुमच्या राजकीय दरवाजे खुलले, तीच मराठी माणसं तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा मी नरेंद्र मेहतांना इशारा देऊ इच्छितो. दरम्यान एक संतापजनक घटना आपण पाहतोय. मुंबई जवळच्या विरारमध्ये परप्रांतीयांचा माज पाहायला मिळालेला आहे. मराठी तरुणाला हिंदी बोलण्यासाठी दमदाटी करण्यात आली आहे. मी मराठी बोलणार नाही, हिंदीच बोलणार असं हा परप्रांतीय म्हणतोय. तर परप्रांतीयांना एवढा माज आला कुठून असा सवाल आता उपस्थित होतोय. मराठी बोल नहीं बोल रहे, हिंदी बोलूंगा, हिंदी बोलूंगा, मैं बोलो वीडियो बोलो, हिंदी बोलूंगा. कैसा बोला तुम? हिंदी बोलो, मराठी बोल रहे हो, हम हिंदी बोलूंगा. ठीक है, मराठी बोल नहीं बोल रहे, हिंदी बोलूंगा,
बातमी काँग्रेसच्या गोटातून आहे. काँग्रेस आमदारांमधली नाराजी आता पुन्हा एकदा समोर आली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार नाना पटोले यांच्यावरती काही आमदार नाराज असल्याची माहिती समोर येते आहे. सभागृहात नेमकं कोणत्या मुद्द्यावरती चर्चा करायची या संदर्भात विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार आमदारांनी केली आहे. तर मनसे आणि ठाकरे सेनेच्या मेळाव्यानंतर महायुतीचे नेते अलर्ट मोडवरती आलेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीचे नेते आता तयारीला लागलेत. मुंबई महानगरपालिकेत मराठी आणि अमराठी असं ध्रुवीकरण होण्याची दाट शक्यता आहे. भाजपनं अमराठी मतांची तयारी करावी तर राष्ट्रवादीनं बहुजन आणि पुरोगामी मतांची, शिवाय शिवसेनेनं ठाकरे सेनेच्या वाटेची मराठी मतं आपल्याकडे कशी वळवतील याकडे लक्ष द्यावं असंच आता सांगण्यात आलेलं आहे. याबाबत प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर जिंकणाऱ्या उमेदवारालाच मैदानात उतरवावं अशी देखील सहमती यावरती झालेली आहे. तर पुढच्या आठवड्यापासून तिन्ही पक्षांकडून उमेदवारांसाठी सर्वे देखील केला जाणार आहे. ज्याची जिंकण्याची शक्यता जास्त आहे त्यालाच मैदानात उतरवलं जाणार असं ठरत आहे. पुण्यात एक मोठी बातमी आपण पाहतोय. पुण्यात बेडरूमच्या खिडकीत चिमुकली अडकली होती. तर आईचा निष्काळजीपणा या मुलीच्या जीवावरती बेतल्याचं आपण पाहतोय. बाहेर जायचं म्हणून लहान मुलीला घरीच ठेवलं होतं. तर तो आणि तेव्हाच हे दृश्य घडल्याचं, अनर्थ अगदी घडता घडता राहिल्याचं आपण पाहतोय. खिडकीत अडकलेल्या चिमुकलीचा जीव जो आहे तो वाचवण्यात आलेला आहे. एका व्यक्तीनं जेव्हा हा संपूर्ण प्रकार पाहिला तेव्हा तो धावत गेला आणि त्याने खिडकीत अडकलेल्या चिमुकलीचा जीव वाचवलाय. कात्रजमध्ये युवकानं धाडसी कृती केलेली आहे. दृश्य आपण पाहतोय आणि त्यामुळेच अगदी थोडक्यात अनर्थ टळलाय. मी योगेश चव्हाण. मी सकाळी 9:10 या गॅलरीमध्ये ओरडण्याचा आवाज आला. त्याच्यानंतर या गॅलरीमध्ये आलो तर समोरच्या या गॅलरीमध्ये एक व्यक्ती ओरडत होते की बच्ची गिर रही आहे म्हणून ओरडत होते. तर मी गॅलरीत आल्यानंतर पाहिलं तर समोर एक बिल्डिंग आहे. तर ही समोरची बिल्डिंग दिसते, त्याच्यामध्ये बघा खिडकीमध्ये ती बेडरूमची खिडकी, त्याच्यामध्ये काहीतरी बिछाना वगैरे ठेवलेला आहे. त्या बिल्डिंगमधून असे गॅलरीमधून पडत होती. तर मी त्वरित धाव घेऊन त्या मुलीला तिथे जाऊन सुखरूपरित्या बाहेर काढला आणि तिचा जीव वाचवला आणि तिच्या आईला लक्ष ठेवण्यास सांगितलं. आणि यानंतर पावसासंदर्भातील घडामोडींचा आढावा घेऊयात. मान्सून सक्रिय झाल्यानं आता पावसानं राज्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला. तर कोकण आणि घाटमाथ्यावरती तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. त्यामुळे हवामानशास्त्र विभागानं येलो अलर्ट दिला आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून रेड अलर्ट आपण पाहतोय. चंद्रपूरला देण्यात आला आहे, गडचिरोलीला देण्यात आलेला आहे. तर ऑरेंज अलर्ट अमरावती, वाशिम, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला आहे. नंदुरबारमधील विसरवाडी तापूर धबधब्यावरती फिरण्यासाठी गेलेले तरुण अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं तिथेच अडकून पडले होते. मात्र काही तरुणांनी प्रसंगावधान राखत केलेल्या बचाव कार्यामुळे या तरुणांचे प्राण वाचले. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. काही तरुण हे विसरवाडी दापूर धबधब्याच्या परिसरात फिरायला गेले होते. धबधब्यातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आणि म्हणून ते तिथे अडकून पडले होते. त्यांना बाहेर पडणंही कठीण झालं होतं. मदतीसाठी धावून आलेल्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या तरुणांनी अत्यंत शिताफीनं आणि नियोजनबद्ध पद्धतीनं बचाव कार्य सुरू केलं. धाडसामुळे आणि प्रसंगावधानामुळे अडकलेल्या तरुणांचा जीवदान मिळालेलं आहे. भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाला आहे आणि दरम्यान आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानशास्त्र विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवरती आता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना 2 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 25 मार्ग पाण्याखाली आल्यानं वाहतुकीसाठी आता ते बंद करण्यात आले. आणि आता बातमी आहे एका व्हायरल मेसेजची. तुम्हाला आता सरकार मोफत फ्लॅट देणार असा एक दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. पण खरंच सरकारची अशी कोणती योजना आहे का याची आम्ही पडताळणी केली आहे आणि मग आम्हाला काय सत्य कळलंय पाहूयात.
सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट. अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट. काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? सरकार आता मोफत फ्लॅट देणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. सरकारी फ्लॅट मिळवायचा असेल तर एका लिंकवर जाऊन कागदपत्र जमा करायचे आहेत असा दावा करण्यात आलाय. पण खरंच सरकारची अशी कोणती योजना आहे का? सरकार आता लोकांना फ्लॅट देणार आहे का? सरकार म्हाडा सिडकोच्या माध्यमातून घरं देतं, मात्र आता सरकार मोफत फ्लॅट देणार असल्याचा मेसेज व्हायरल होतोय. त्या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. सरकारी फ्लॅट मिळवण्यासाठीच्या यादीत तुमचं नाव आहे का? सरकारनं एक नवीन यादी जारी केली आहे. आता तुम्ही सरकारी योजनेअंतर्गत नवीन फ्लॅट मिळवू शकता. सरकारी फ्लॅट मिळवण्याची संधी गमावू नका. हा मेसेज व्हायरल झाल्यानं अनेक जण संभ्रमात आहेत. खरंच सरकारची अशी योजना आहे का? याची माहिती आमच्या प्रेक्षकांना देण्यासाठी व्हायरल सत्य टीमनं याची पडताळणी सुरू केली. सर्वात प्रथम आम्ही व्हायरल मेसेजमधील वेबसाईट पाहिली. तसंच सरकारकडून या योजनेबाबत माहितीही मिळवली. सरकार कधीही असे मेसेजेस फॉरवर्ड करत नाही. जर अशा काही स्कीम्स तुम्हाला माहितीची हवी असेल तर सरकारी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पोर्टलवर जाऊन चेक करणे. अशा कोणत्याही अनऑथराइज्ड अनव्हेरीफाईड किंवा कोणत्याही लिंकवर अशा क्लिक करू नये. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. सरकारची फ्री फ्लॅट योजना नाही. पोस्टमध्ये योजना कोणत्याही राज्याचं नाव नाही. सरकारी फ्लॅट इंडिया 1.today वेबसाईट लिंक बनावट. सरकारी वेबसाईट्समध्ये शेवटी .gov.in असं असतं. वेबसाईटच्या माध्यमातून कागदपत्र मिळवली जातात. व्हायरल डॉक्युमेंट प्रॉपर्टीच्या लिलावाचे आहेत. खोट्या वेबसाईट तयार करून लोकांची दिशाभूल केली जाते. सरकारच्या नावानं मेसेज व्हायरल होत असल्यानं घरासाठी काहींनी कागदपत्र या वेबसाईटवर जमा केले आहेत. मात्र यातून तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आमच्या पडताळणीत सरकार तुम्हाला घर देणार असल्याचा दावा हा असत्य ठरलाय. शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई.